नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो आहे लास्टच्या 15 दिवसांची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्याबद्दल. का कारण का आता CET एक्झामला राहिलेत मोजून 15 दिवस आणि या 15 दिवसांमध्ये तुमचं प्रिपरेशन काय असलं पाहिजे. त्याचसोबत आजच्या या व्हिडिओमध्ये सिंपल मी 4 स्टेप्स सांगितले आहेत. ज्या स्टेप्स जर तुम्ही आतापासून फॉलो केल्यात तर डेफिनेटली अजूनसुद्धा वेळ आहे. जे विद्यार्थी बेसिकपासून स्टार्ट करतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना 100% सिलेबस कव्हर झालं आहे परंतु मॉक टेस्टमध्ये स्कोर इम्प्रूव्ह होत नाही, म्हणावं तसं रिव्हिजन होत नाही, या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचसोबत आज सांगितलेल्या 4 स्टेप्स या पुढचे 15 दिवस तुम्हाला फॉलो करायचे आहेत जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे CETचा तो नक्की इम्प्रूव्ह होईल. तर सुरुवातीला पहिली मिस्टेक्स तुम्ही काही करणार आहेत ज्या शेवटच्या 15 दिवसांमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे काय, आता जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेबस कंप्लीशनवरती फोकस करतात. प्रॉब्लेम काय येणार आहे, जर तुम्ही सिलेबस फक्त कव्हर करायचा तर रिव्हिजन मागे पडणार आहे. दुसरं, काही विद्यार्थी सिलेबस कंप्लीशन व्हावा यासाठी कमीत कमी मॉक टेस्ट देतील, हा एक सेकंड मिस्टेक करायचा. आणि थर्ड आणि सगळ्यात मोठी मिस्टेक काय करणार आहेत, फक्त सिलेबस कव्हर करणं म्हणजेच काय तर जास्तीत जास्त चॅप्टर्स कव्हर करणं हा तुमचा एक गैरसमज असतो. असं मुळीच नाही आहे. खरं तर या सगळ्या मिस्टेक्सबद्दल तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आता डे वाईज प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचे 15 दिवस तुम्हाला काय करायचं आहे त्यासोबत शेवटी एक बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे. आता स्टेप नंबर 1 आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, प्रत्येक विद्यार्थ्याने भलेही तुमचा सिलेबस कितीही कव्हर होऊ देत, म्हणजे बिलो 50% जरी असेल किंवा 80% होऊन जास्त असेल, शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या. का कारण का मॉक टेस्ट शिवाय जर तुम्ही ॲक्च्युअली एक्झाममध्ये जाऊन बसाल तर प्रॉब्लेम काय येईल, त्या 3 तासांमध्ये कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे, फिजिक्सला किती वेळ द्यायचा आहे, केमिस्ट्रीला किती द्यायचं आहे, मॅथ्सला किती द्यायचं आहे हे तुम्हाला समजणार नाही. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थी अजूनसुद्धा फक्त सिलेबस कंप्लीशनच्या मागे लागले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की पुढचे 15 दिवस जे आहेत ते ट्राय करा की जास्तीत जास्त नंबर ऑफ मॉक टेस्ट द्या. कारण का, मॉक टेस्टनं एक तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट येईल, भलेही तुमचा सुरुवातीचा स्कोर खूप कमी येईल की तुमचं 80, 90. आता सुरुवातीला मी ज्यावेळी बघतो आमच्याकडे जे विद्यार्थी मॉक टेस्टला आहेत भलेही त्यांचा स्कोर 60, 70 येतो, परंतु होतं असं की असे विद्यार्थीसुद्धा हळूहळू इम्प्रूव्हमेंट करतात. कारण का, ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट देता त्यावेळी 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय, तुमचे सिलेबस कंप्लीट करूनसुद्धा कोणते चॅप्टर्स वीक आहेत, कन्सेप्ट कोणत्या वीक आहेत हे समजतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमचा आत्ता स्कोर इम्प्रूव्ह आला आहे परंतु तुमचे जे वीक एरियाज त्यांच्यावरती तुम्हाला वेळ आहे अजून काम करण्यासाठी. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपण कुठे स्टँड आउट करतो हे सुद्धा मॉक टेस्टच्या स्कोरमुळे कळतं. त्यामुळे आता 15 दिवस काय करायचं आहे, जेवढ्या शक्य असतील ना तेवढ्या मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत. ही पहिली स्टेप. आणि असं नाही आहे, ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. पुढचे 15 दिवस विथ पर्सनल मेंटरशिप. टोटल 25 टेस्ट आहे. तुम्ही असं नाही की 25 टेस्टमध्येच एनरोल केली, कितीही टेस्ट तुम्ही एनरोल करू शकता, 5, 10 तुमच्यावर आहे. तुम्ही टेस्टवर क्लिक करून कधीही तुमच्या सोयीनुसार टेस्ट देऊ शकता. असं नाही की काही शेड्यूल आहे, इन्स्टंटली रिझल्ट दिसतो 200 पैकी किती मार्क्स स्कोर केलेत. त्याचसोबत प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल सोल्युशनसुद्धा दिलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही काय करतो तर विशेष सगळ्या विद्यार्थ्यांना पर्सनली गाईड करतो. म्हणजे तुम्हाला काहीही डाऊट असेल कोणत्याही स्टेपला, कोणत्याही क्वेश्चनला किंवा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात तर आम्ही पर्सनली तुम्हाला गाईड करतो. ही आहे पर्सनल मेंटरशिप. ऑलरेडी 600+ विद्यार्थी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले आहेत. त्यामुळे नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ तुम्हाला एकतर स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पर्सनल मेंटरशिपसुद्धा आम्ही तुम्हाला देतो आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, त्याच्यावरती जाऊन नक्की रजिस्ट्रेशन करा. ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे काय, सिलेबस कंप्लीशन. आता सिलेबस पुढच्या 15 दिवसात कसा कंप्लीट करायचा आहे त्याबद्दल सांगतो. जे विद्यार्थी माझं ऑलरेडी 30 डेज चॅलेंज सिरीज फॉलो करत आहेत त्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे की मी 20 एप्रिलपर्यंत आपला 12चा सिलेबस कंप्लीट करतो आहे. 21 to 25 एप्रिलपर्यंत आपण काय करणार आहोत तर जो इनकम्प्लीट सिलेबस काही 12चे बॅकलॉग्स असतील प्लस 11चा सिलेबस आहे ते सगळे आपण कंप्लीट करणार. त्यामुळे 30 डेज चॅलेंज जे विद्यार्थी फॉलो करत आहेत त्यांचा 25 एप्रिलपर्यंत सगळा सिलेबस कंप्लीट होणार. आता जे विद्यार्थी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत किंवा त्यांना वाटतं की मला नवीन सुरुवात करायचं आहे त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असणार आहे सिलेबस कंप्लीशन. एक म्हणजे काय, पुढचे 15 दिवस तुम्हाला डेली एक चॅप्टर पिकअप करायचा आहे. प्रत्येकी फिजिक्सचा एक, केमिस्ट्रीचा एक आणि मॅथमॅटिक्सचा आहे. तो कोणताही सुरुवात करा हाय वेटेज चॅप्टर्सपासून. त्यानंतर त्या चॅप्टरचे गेल्या 2 वर्षाचे PYQ जे आहेत ते फक्त सॉल्व करायचे आहेत. हीच असणार आहे सिलेबस कंप्लीशन. म्हणजेच काय होईल, पुढच्या 15 दिवसांमध्ये 15 चॅप्टर्स कव्हर होईल प्लस तुमचे 15 चॅप्टरचे प्रत्येकी MCQ सॉल्व होतील. दुसरं म्हणजे काय,
तर आता एक मी असं ठरवलं की एक 2 तुम्हाला रेशिओ देणार आहे. एक म्हणजे काय तर 60% सिलेबस कंप्लीशन आणि 40% काय असणार आहे तर तुमचा जो असणार आहे तो रिव्हिजन असणार आहे. का कारण का रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता रिव्हिजन कसं करायचं ही स्टेप नंबर 3 आहे. परंतु हा जो रेशिओ आहे ना तो लक्षात ठेवा 60:40. म्हणजेच काय डेली जर तुम्ही 60% सिलेबस कंप्लीशन करणार आहात तर 40% तुमचं जे असणार आहे ते रिव्हिजन जे मागचा सिलेबस ऑलरेडी सिलेबस कव्हर केला आहे तो तुमचा असला पाहिजे. आता येतो स्टेप नंबर 3 जी सगळ्यात महत्त्वाची आहे. काय रिव्हिजन कसं करायचं. मॉक टेस्ट पण द्यायचे, सिलेबस पण कंप्लीट करायचं. मग रिव्हिजनसाठी टाईम कुठून मिळतो तर रिव्हिजनसाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक जे माझ्याकडे पर्सनल मेंटरशिप असतात त्यांना मी काय सांगतो ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट ॲनालिसिस करता त्यावेळी तुमचं रिव्हिजन करा. उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याने एक मॉक टेस्ट अटेम्प्ट केली 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. 150 क्वेश्चन्स बरोबर 150 कन्सेप्ट असतात. मग त्या क्वेश्चन बरोबर त्या चॅप्टरची उजळणी आपली म्हणजे रिव्हिजन त्याचं होत गेलं पाहिजे. म्हणजेच काय जेणेकरून तो चॅप्टरही तुमचा रिवाईज होईल, मॉक टेस्ट ॲनालिसिस पण होईल आणि जे क्वेश्चन चुकलेत उदाहरणार्थ माझं जर रोटेशनल डायनॅमिक्समधला एखादा क्वेश्चन चुकला असेल मग त्या चुकलेल्या क्वेश्चनसाठी मी पूर्ण तो चॅप्टर्स एक तर रिवाईज करणार आहे. त्या क्वेश्चनच्या कन्सेप्ट रिलेटेड जेवढे काही PYQs असतील तेवढे सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे रिव्हिजन काय करायचं आहे तर मॉक टेस्ट पण द्यायचं आहे. मॉक टेस्ट ॲनालिसिस करता करता रिव्हिजन करायचं आहे जेणेकरून तुमचं मॉक टेस्ट ॲनालिसिस पण होईल प्लस त्या क्वेश्चनची किंवा त्या चॅप्टरचे पूर्ण रिव्हिजन होईल. असं तुम्हाला पुढचे 15 दिवस रिव्हिजन फॉलो करायचं आहे. आणि जर वाटतंय की माझं रिव्हिजन अजूनही मागे पडतंय मग काय करायचं डेली तुमचं काही स्लॉट्स तुमचे रिझर्व असले पाहिजेत रिव्हिजनसाठी जेणेकरून रिव्हिजनला जास्त वेळ तुमचं जाता कामा नये. आणि रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त तुम्ही सिलेबस कंप्लीट केला तर काहीही होणार नाही. जेवढं शक्य असेल तेवढं रिव्हिजन करा. ही होती स्टेप नंबर 3. आता येतो स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 पुढच्या 15 दिवसांचं तुमचं टाइम टेबल काय असलं पाहिजे. पहिलं म्हणजे काय मॉर्निंग स्लॉट तुमची आता मी ही 3 स्लॉट्स तुम्हाला सांगणार आहे. हे 3 स्लॉट्स तुम्हाला तुमच्यानुसार मॅनेज करायचं आहे. पहिला असणार आहे मॉर्निंग स्लॉट ते सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये तुमचा मॉर्निंग स्लॉट असणार. कोणताही सब्जेक्ट पिकअप करा आणि त्याचे PYQचं सिलेबस कंप्लीशन हे तुम्ही करू शकता. नंतर असणार आहे त्यानंतर आफ्टरनून स्लॉटमध्ये काय करायचं आहे मी काय ठरवलं डेली काय करा तर तुमची एक स्लॉट निवडा. म्हणजे काय करायचं सकाळी 9 ते 12 किंवा दुपारी 2 ते 5 यामुळे या वेळेमध्ये डेली एक मॉक टेस्ट द्यायचे. उदाहरणार्थ मी 2 ते 5 या वेळेमध्ये मॉक टेस्ट दिली. त्यानंतर 6 ते 8 संध्याकाळी 2 तासामध्ये त्या मॉक टेस्टचं रिव्हिजन झालं पाहिजे. हे होतं शेड्यूल. आणि संध्याकाळी मग काय करायचं पुढच्या मॉक टेस्टची तयारी किंवा जे वीक टॉपिक्स किंवा वीक कन्सेप्ट फाइंड केलेत त्यांचं रिव्हिजन प्लस त्यांचं सिलेबस कंप्लीशनवरती फोकस करायचा आहे. त्यामुळे ह्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. कारण आजचा जो व्हिडिओ होता तो पुढचे 15 दिवसांचं परफेक्टली टाईम टेबल प्लस या 15 दिवसांमध्ये तुम्हाला काय फॉलो करायचं याबद्दल होता. आणि विशेष म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे जे 25 फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ऑलरेडी 20% डिस्काउंट ऑफर चालूच आहे. ज्या विद्यार्थ्यांना इनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय नक्की इनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.